कर्क राशीचा संघर्ष आणि शनिदेवांची परीक्षा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा संदेश ऐकताना कदाचित तुमच्या मनात अनेक भावना जाग्या होतील. कारण काही वेळा आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सगळं काही असूनही माणूस आतून खूप एकटा वाटतो. मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही, पैसा अडकतो, नाती तुटतात आणि मनात एकच प्रश्न घुमत राहतो, देवा, माझ्या आयुष्यात बदल कधी येणार? पण ज्योतिषशास्त्र सांगतं, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक उजाड सकाळ येते. आणि कर्क राशीच्या लोकांसाठी सध्या तसाच एक संकेत दिसत आहे. कारण ग्रहस्थिती सांगते की शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होण्याचा काळ सुरू होतो आहे. पण शनिदेवांची कृपा अचानक का होते? त्याचा पैसा, करिअर आणि नातेसंबंधांवर काय परिणाम होतो, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी एक छोटी विनंती. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव असं नक्की लिहा. कारण श्रद्धेने घेतलेलं नाव कधीही व्यर्थ जात नाही. कर्क राशीचा संघर्ष आणि शनिदेवांची परीक्षा. कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांमध्ये असा काळ नक्की आला असेल जेव्हा तुम्हाला वाटलं असेल की सगळं काही असूनही मनात शांतता नाही. तुम्ही मनाने खूप चांगले आहात. लोकांना मदत करायला तुम्ही कधीही मागे हटत नाही. कुटुंबासाठी, मित्रांसाठी, नात्यांसाठी तुम्ही स्वतःचं सुख सुद्धा बाजूला ठेवता. पण अनेक वेळा असं होतं की तुमच्या या चांगुलपणाचा लोक फायदा घेतात. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता तेच कधीकधी तुम्हाला दुखावून जातात. काही वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही केलं असेल, पण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज होती तेव्हा ते तुमच्यासोबत उभे राहिले नसतील. अशा क्षणी कर्क राशीच्या लोकांच्या मनात खूप वेदना निर्माण होतात. बाहेरून तुम्ही शांत राहता, पण आतून मन खूप काही सहन करत असतं. अनेक वेळा रात्री झोप येत नाही. भूतकाळातील घटना आठवतात आणि मनात एकच प्रश्न येतो, मी इतकं चांगलं करत असूनही माझ्यासोबत असं का होतं? पण ज्योतिषशास्त्र सांगतं की कधीकधी आयुष्यात येणाऱ्या अडचणी या शिक्षा नसतात, त्या शनिदेवांची परीक्षा असतात. शनिदेव माणसाच्या संयमाची, प्रामाणिकपणाची आणि सहनशक्तीची परीक्षा घेतात. आणि जे लोक या परीक्षेत टिकून राहतात त्यांना एक दिवस असा आशीर्वाद मिळतो की त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. कर्क राशीच्या व्यक्तींनो, कदाचित तुमच्यासाठीही आता तसाच एक बदलाचा काळ जवळ येतो आहे. पैशांमध्ये होणारा मोठा बदल. कर्क राशीच्या लोकांना पैशांबाबत गेल्या काही काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल. कधी अचानक खर्च वाढले असतील, कधी अपेक्षित उत्पन्न मिळालं नसेल. काही वेळा एखाद्या कामातून मोठी कमाई होईल असं वाटलं असेल, पण शेवटच्या क्षणी ते काम हातातून निसटलं असेल. कधी एखाद्या व्यक्तीने पैसे परत देण्याचं आश्वासन दिलं असेल, पण ते पैसे परत मिळाले नसतील. या सगळ्या गोष्टींमुळे मनात असुरक्षितता निर्माण होते. कधी कधी कर्क राशीच्या व्यक्तींना असंही वाटतं की कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. पण शनिदेवांची कृपा झाली की परिस्थिती हळूहळू बदलू लागते. कारण शनिदेव मेहनतीचं फळ नक्की देतात. या काळात कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल दिसू शकतात. कदाचित एखादा जुना अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कदाचित एखादी नवीन कामाची संधी मिळू शकते. काही लोकांना अचानक असा मार्ग सापडू शकतो ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की इतक्या दिवसांचा संघर्ष व्यर्थ नव्हता. कधीकधी देव आपल्याला थांबवतो, कारण पुढे त्याने आपल्यासाठी अजून मोठी संधी ठेवलेली असते. करिअरमध्ये होणारा मोठा योग. कर्क राशीच्या व्यक्तींनो, करिअरच्या बाबतीत तुम्ही खूप मेहनती असता. तुम्हाला तुमचं काम मनापासून करायला आवडतं. पण अनेक वेळा असं होतं की तुमच्या मेहनतीची दखल घेतली जात नाही. कधी तुमचं काम दुसऱ्याच्या नावावर जातं, कधी प्रमोशनची संधी अगदी जवळ येऊनही मिळत नाही. कधी तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात योग्य संधीच येत नाही. या सगळ्या अनुभवांमुळे काही वेळा आत्मविश्वास कमी होतो. मनात विचार येतो, कदाचित मीच कमी पडतोय का? पण खरं म्हणजे असं नसतं. कधी कधी योग्य वेळ येईपर्यंत संधी उशिरा मिळते. शनिदेव एक गोष्ट शिकवतात, सातत्य. जो माणूस कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडत नाही, त्याला एक दिवस मोठं यश मिळतंच. या काळात कर्क राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठी संधी येऊ शकते. नोकरीत प्रमोशन मिळू शकतं.
नवीन जॉब ऑफर मिळू शकते, व्यवसाय करणाऱ्यांना मोठा ग्राहक मिळू शकतो किंवा एखादं नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते आणि कदाचित हीच संधी तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. कारण कधीकधी एक छोटा निर्णयही माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. नातेसंबंधांमध्ये होणारा बदल. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नातेसंबंधांना खूप मोठं महत्त्व असतं. तुमच्यासाठी कुटुंब, मित्र आणि प्रेम हे केवळ शब्द नसतात, तर आयुष्याचा आधार असतात. तुम्ही लोकांसाठी खूप काही करता. कधी स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्यांना हसवत असता, कधी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबाची काळजी घेत असता. पण अनेक वेळा असं होतं की तुम्हाला अपेक्षित प्रेम आणि समजूत मिळत नाही. काही वेळा तुमच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत, गैरसमज वाढतात आणि काही नाती अचानक तुटतात. अशा वेळी कर्क राशीचे लोक बाहेरून शांत राहतात, पण आतून खूप दुखावलेले असतात. पण शनिदेव न्याय देतात. जर तुम्ही मनापासून नाती जपली असतील तर हा काळ काही नात्यांमध्ये सुधारणा घडू शकतो. काही लोक परत तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. ज्यांनी तुमचं महत्त्व ओळखलं नाही त्यांना तुमची किंमत समजू शकते. आणि काही कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जी त्यांना खरा आधार देईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात शांतता आणि स्थिरता घेऊन येईल. शनिदेवांचा महत्त्वाचा संकेत. कर्क राशीच्या व्यक्तींनो, जेव्हा शनिदेवांची कृपा सुरू होते तेव्हा आयुष्यात काही सूक्ष्म संकेत दिसू लागतात. कधी अचानक एखादी अडचण सहज सुटते, कधी एखादी योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटते. हे सगळं योगायोग नसतो, हे शनिदेवांचे संकेत असतात. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, शनिदेव केवळ यश देत नाहीत, ते माणसाची परीक्षा देखील घेतात. म्हणून या काळात काही गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे. कोणाचं मन दुखावू नका, चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका, गरीब किंवा गरजू लोकांची मदत करा, आई वडिलांचा आदर करा. कारण शनिदेव नेहमी नम्र आणि प्रामाणिक लोकांवरच प्रसन्न होतात. जर तुम्ही चांगले कर्म केले तर ही कृपा अनेक वर्ष टिकू शकते. भावनात्मक संदेश. कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यात असा काळ नक्की आला असेल जेव्हा तुम्हाला वाटलं असेल की सगळं संपलं आहे. कधी परिस्थितीने तुम्हाला रडवलं असेल, कधी लोकांनी तुम्हाला एकटं सोडलं असेल. पण त्या सगळ्या संघर्षात तुम्ही एक गोष्ट सोडली नाही, तुमचं चांगुलपण. आणि कदाचित याच कारणामुळे आता तुमच्या आयुष्यात बदल होण्याची वेळ जवळ येते आहे. लक्षात ठेवा, देव कधीही प्रामाणिक माणसाला कायम दुःखात ठेवत नाही. कधी कधी तो उशिरा देतो, पण जेव्हा देतो तेव्हा आयुष्य बदलून टाकतो. म्हणून आज मनापासून एक प्रार्थना करा, शनिदेवा, माझ्या आयुष्यातील अंधार दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. जर तुमच्या मनातही शनिदेवांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. कारण श्रद्धेने घेतलेलं नाव कधीही व्यर्थ जात नाही. आणि हा संदेश त्या व्यक्तीला जरूर शेअर करा ज्याला सध्या आयुष्यात थोडी आशा हवी आहे. कदाचित हा संदेश त्यांच्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण आलेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.